बँड्रा रिक्लेमेशन इथल्या नेव्हिल डिसूजा जो मैदान आहे, फुटबॉल मैदान आहे, याच संदर्भातलं आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव महापालिकेतील महासभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्याच निषेधार्थ आता उद्या आंदोलन करण्यात येणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून उद्या संध्याकाळी 5 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। त्याच संदर्भातलं पोस्टर आता दादरमधल्या शिवाजी पार्क येथे लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करत सत्ताधारी भाजपवरती देखील निशाणा साधलेला होता। खरं तर मुंबईतल्या मोकळ्या जागा आणि मैदाने वाचवण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान नेव्हिल डिसूजा टर्फ येथे हातात तिरंगा घेऊन एकत्र येण्याचं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेलं होतं। त्याच अनुषंगाने उद्याच्या आंदोलनाचे बॅनर या ठिकाणी शिवाजी पार्क येथे लावण्यात आलेले आहेत। महायुती सरकारची मोकळी मैदाने हडपण्याच्या धोरणाविरोधात तिरंगा आंदोलन, हातात तिरंगा घेऊन हे आंदोलन करण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेलं होतं। हे बॅनर आपण पाहतोय, हे बॅनर आमदार महेश सावंत यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे। खरं तर या आंदोलनादरम्यान प्रत्येकाने मुंबईकरांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणत होते। तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पदाधिकारी असतील, नेते असतील, यांनी देखील या आंदोलनासाठी सहभाग घ्यावा असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। उद्याचं आंदोलन कशा प्रकारे पार पडतंय, न्यायालयात खरं तर ही लढाई सुरू असताना देखील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला होता महानगरपालिकेमध्ये। त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नेते असतील, आमदार असतील, ते आक्रमक झालेले होते आणि त्याच अनुषंगाने उद्याचं हे आंदोलन पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।